आनंदी, मी जर तुला हा फोन दिला, जर दिला तर तू तुझ्या भावनाईला काय सांगणार? मी माझ्या भावनाईला सांगणार की तुम्ही मला किती त्रास देता आणि माझ्यावरती रुसता आणि माझ्या पायावरून मला टीज करता. असं डायरेक्ट सांगणार? अरे बाबा. बरं, तू असं जर भावनाईला सांगितलंस तर तुला तुला काय वाटेल ना? वाईट वाटेल ना? मी भावनाईला सांगितलं तर ती तुम्हाला पनिश करणार. पनिशमेंट तर मिळेल. मग त्यानंतर आम्ही काय करू असं वाटतं तुला? सांग, नाही माहिती? मी सांगतो. तुझी खरी आई, तुझे बाबा, तुझी आजी देवाघरी गेलेत ना, तसंच तुझ्या भावनाईला पण आम्ही देवाघरी पाठवू. आणि मग तुला कायम आमच्यासोबत राहायला गेली इथे, आणि तुझी भावनाईवरती देवाकडे आकाशात, आणि तिकडनं तुला हाय करेल, हाय असं करेल सारखं. झालं? आई, अहो मी काय विचारते, सांगा तरी मला. तुम्हाला असंच म्हणायचंय ना की तुम्हीच मिस्टर गाडे पाटील आहात? हो, मग त्यात नवीन काय सांगताय? अख्ख्या जगाला माहितीये की तुम्हीच मिस्टर गाडे पाटील आहात. पण हा, मी काही इथे तुमची वाट बघत नव्हत्या. मी दुसऱ्या गाडे पाटलांसाठी इथे थांबले. नाही, तसंही ते गाडे पाटील खूप वेगळे आहेत तुमच्यापेक्षा. खूप भला माणूस आहे. आनंदींच्या वेळी तर त्यांनी मला इतकी मदत केली आहे ना, मला त्यांना फक्त थँक्यू म्हणायचंय. म्हणून मी इतका वेळ त्यांची इथे वाट बघतेय. अहो पण मॅडम, मी पण तर गाडे पाटील आडनावाचा होता ना. अहो, तुम्ही आडनाव बंधू आहात ते मला कळलं, पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ते गाडे पाटील वेगळे. बोल सिद्ध्या, बोल. सिद्धू बोल बोल, आता नाही तर कधी नाही. मी फोन लावल्यावर तुम्हाला कसा फोन लागला? नाही 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 हो. हे बघा, मी आता फोन कट केला तर तुमचा फोन कट झाला. नाही हो, काय कुठं? हॅलो. अरे काय रे? अरे काय यार, अरे मी बोललो ना उद्या करा मीटिंग म्हणून. बापरे, एक सेकंद धडकीच भरली मला की हेच खरे गाडे पाटील आहेत की काय. पण सुटले, आणि सुटणारच होते म्हणा. एक अत्यंत चांगला बोलणारा, मदत करणारा माणूस कुठे, आणि हा जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणत टाइमपास करणारा कुठे. बरोबर आहे. नाही ठीक आहे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, उद्या बोलू आपण. ठीक आहे. काय माणसं असतात नाही काय. बरं ते चहा पिऊया. ते जाऊ देऊ, तुम्ही इथे काय करताय? वाट बघतोय. अच्छा, म्हणजे आपण दोघंही ज्यांची वाट बघत होतो ते अजून आलेच नाहीये. असो, मला लवकर घरी जायला पाहिजे, नाहीतर मला उशीर झाला म्हणून आई काळजी करत राहील. आणि गाडे पाटलांचं काय मग? खतरनाक, एक नंबर झालाय. बरं ठीक आहे, आरामात जेव आता. दिवसभर दमतोस ना खूप, दगदग झाली ना रे बाळा. रोजच आहे काय, सोड ना ते. पण मला सांग, तू आज एवढा सगळा बेत का केलाय? म्हणजे मीच खुशी ना. आता काय बाबा, मला सवय करून घ्यायला हवी. सवय? कसली सवय? हेच
तुझ्यासाठी स्वयंपाक न करण्याची, तुझ्यावरचा हक्क कमी करण्याची. हे म्हणजे काय? म्हणजे एकदा काय सून घरी आली की मग काय तिच्याच हातचं अन्न गोड लागणार ना तुला. मग आईच्या हातच्या अन्नाला कोण विचारतंय. म्हणून आत्ताच हौस भागवून घेते मी. आई काय बोलतेस तू? हे सून बिन वगैरे काय घेऊन बसतेस? या सगळ्याला खूप वेळ आहे अजून. ए नाही हा, हे घे. अजिबात नाही. लवकरात लवकर तुझं लग्न आता व्हायलाच हवं. अरे वेळ हातातनं निघून जाईल. हे तुझं योग्य वय आहे लग्नाचं. हे एक मात्र करेक्ट बोलली असाय तू. अजून वेळ वाया घालून चालणारच नाही. विचार तर पक्का करायलाच पाहिजे. घे. पटलंय ना तुला? गोड खा. धर. आवडली का रसमलाई? विषय आहे काय? आई एक नंबर झाली. आणि आई तू टेन्शन नको घेऊस. माझी बायको जरी घरी आली ना तरी जेवणासाठी मी तुलाच त्रास देणार आहे. कारण जगात भारी रसमलाई फक्त तुलाच. बास बास. उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस. मला कळतंय सगळं.